पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे एमाईच्या घोडे भाईक वस्ती नजीकच्या एका शेतकऱ्याच्या शेताच्या बांधा नजीक 5 नारळ 50-60 लिंबे, त्यावर टाचण्या दाभण टोचलेल्या कणकेच्या केलेल्या 5-6 छोट्या बाहुल्या, काही दारूच्या बाटल्या व तत्सम जादूटोणा केलेलं साहित्य आज रविवार एप्रिल 13 रोजी सकाळी संबंधित शेतकरी संपत मोहन भाईक यांना आढळून आले। ते टोमॅटो पीक घेण्यासाठी तयार केलेल्या आपल्या शेतानजीकच्या बांधावरील वाळलेले गवत व कचरा जाळताना हा अघोरी प्रकार सकाळी त्यांच्या निदर्शनास आला। संपत भाईक यांनी तात्काळ ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांच्याशी संपर्क साधला। पत्रकार शेटे ही तात्काळ सुमारे 2 किलोमीटर अंतर असलेल्या त्या शेताच्या ठिकाणी गेले। संबंधित वस्तूंची पाहणी करीत हे सर्व थोतांड व अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला। त्यानंतर या घटनेबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव व शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना ही माहिती देण्यात आली। नमस्कार, मी पत्रकार सुभाष शेटे, शिरूर तालुक्यातल्या कवठे एमाई गावामध्ये ह्या भाईक वस्तीवर अर्थात घोडे वस्तीवर अष्टविनायक महामार्गालगत आमचे मित्र मोहन भाईक यांचे चिरंजीव आहेत संपत भाईक। तर त्यांच्या शेताच्या कडेला जादूटोण्यासारखा एक प्रकार घडलाय। नेमकं काय आहे पाहूयात। आम्ही काल इथं शेतात काम करत असताना ही जरा गबाळ वगैरे होतं, ते जाळलं त्याच्यामुळं हे प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यावर मी लगेच पत्रकार साहेबांना फोन केला आणि बोलून घेतलं। आणि हे जळालेले? हो, हे जळालेले अवस्थेत आहे। याच्यात जवळजवळ 50 दामन आहे, 100 टाचणे आहे, 100 लिंबू आहे आणि 4-5 नारळ वगैरे आणि माणसांच्या आकृतीचे पुतळे बनवून इथे ठेवलेले आहे। तर तुमच्या मनामध्ये काय भीती वगैरे जाणवली का? आम्हाला तर काही भीती जाणवली नाहीये तशी। आम्ही अशा अंधश्रद्धेला भीक घालतच नाही पहिली गोष्ट, त्याच्यामुळं आम्हाला काही बेण्याचा वगैरे हेच नाही, कारण नाही। तर हे होते संपत भाईक। त्यांच्या शेताच्या कडेला हे जे जादूटोण्याचा प्रकार केलेला आहे तो ॲक्च्युअली काही खरं नाही आहे। मी आत्ताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष नंदिनीताई जाधव यांच्याशी संपर्क केला होता। झालेल्या घटनेबाबत त्यांना माहिती दिलेली आहे। थोड्याच वेळामध्ये मी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे साहेब यांना देखील ही माहिती देणार आहे। नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की केवळ आणि केवळ नागरिकांमध्ये भीती पसरावी या हेतूने ही अशी कर्म केली जातात। यात हे सगळं थोतांड आहे, यावर कोणीही विश्वास ठेवू नये। नंदिनी जाधव यांनी कवठे एमाईचे शेतकरी संपत भाईक यांच्याशी मोबाईलवरून थेट चर्चा करीत हा अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा दिलासा दिला। नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी सदस्य आहे। शिरूर तालुक्यामधील कवठे एमाई या गावाजवळ जी घोडेबस्ती आहे त्या घोडेबस्तीमध्ये संपत भाईक नावाचे जे शेतकरी राहतात त्यांच्या शेतामध्ये त्यांचा ते शेतातल्या बांधावरती जे गवत वाढलं होतं ते जाळत होते। ते जाळत असताना त्यांना असं समोर दिसलं की काही नारळ आणि त्या नारळामध्ये दाबण हे केलं होतं आणि त्या दाबणामध्ये काही लिंबू आणि काही मातीच्या मांडवी 2 मूर्ती बनवण्यात आल्या होत्या आणि अशा प्रकारचे उतारे त्यांच्या बांधावरती टाकण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, गावातल्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। खरं म्हणजे असे उतारे वगैरे टाकून कोणाचं वाईट होत नसतं, पण एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टीचा वापर केला जातो। असे उतारे टाकल्याने कोणाचंही वाईट होत नसतं। खरंच जर का असं कोणाचं उतारे टाकून वाईट होत असतं तर आपण भारत पाकिस्तान सीमेवरती असेच उतारे टाकत बसलो असतो। त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा की असे उतारे टाकून कोणाचं वाईट होत नसतं, पण एखाद्या व्यक्ती जर का एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करत असेल गावातल्या लोकांच्या मध्ये, तर मात्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा व्यक्तीच्या विरोधात म्हणजे अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मागणी करत आहे। त्यानंतर पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे, शेतकरी संपत भाईक व त्यांचा प्रामाणिक घरगडी लक्ष्मण यांनी हे सर्व साहित्य शेताच्या कडेला नेत वाळलेल्या गवतावर ठेवत पेटवून दिले। हा प्रकार अष्टविनायक महामार्गाच्या नजीकच झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर, पुणे।